आजच्या कथेचं नाव आहे माहेर आणि सासर यांच्यामध्ये अडकलेली एक स्त्री. ती जेव्हा माहेराहून सासरी आली तेव्हा तिच्या डोळ्यात अनेक स्वप्न होती. नवं घर, नवी माणसं, नवं आयुष्य, सगळं काही सुंदर असेल असं तिला वाटलं होतं, जसं प्रत्येक मुलीला वाटत असतं. सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले. नवरा समजूतदार होता, सासरची माणसंही प्रेमाने बोलायची. पण हळूहळू तिच्या आयुष्यात बदल व्हायला लागले. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरकाम, जबाबदाऱ्या, अपेक्षा, कोणालाच जाणवत नव्हतं की तीही थकते. तिलाही मन आहे. सासरचं घर म्हणायचं तर हे तुझं घर आहे, सगळं नीट करायला हवं, असं सगळे सांगायचे. माहेरून फोन आला की आई विचारायची, बाळा सुखी आहेस ना? तेव्हा ती म्हणायची, हो आई, सगळं ठीक आहे. पण खरं सांगायचं तर तिचं मन 2 भागात तुटलं होतं. सासर आणि माहेर यांच्यामध्ये ती अडकलेली होती. माहेर म्हणजे जिथे तिला काही न बोलताही समजून घेतलं जायचं, जिथे ती चुकली तरी प्रेम कमी होत नव्हतं, जिथे ती फक्त एक मुलगी होती, जबाबदारी नव्हती. आणि सासर म्हणजे जिथे ती सून होती, जिथे प्रत्येक गोष्ट नीट, योग्य आणि अपेक्षेप्रमाणे करावी लागत होती. आणि जर झालीच समजा चूक जर झाली तर टोमणेही मिळायचे. तसेच काही नाही ते बोललंही जायचं आणि जातं. शांत राहिली तर दुर्लक्ष. कधी कधी तिला प्रश्न पडायचा, मी नेमकी कोण आहे? माझं घर हे नेमकं कुठलं आहे? मी स्वतःसाठी कधी जगायचं? ती ना पूर्णपणे माहेरची राहिली होती, ना पूर्णपणे सासरची बनू शकली होती. एक दिवस ती खूप थकली. मनातलं सगळं ओसंडून वाहू लागलं. कारण तिला दुःख होत होतं, आपल्या थोड्यासुद्धा चुका इथं सहन केल्या जात नाही, जिथे की माहेरी आपल्या प्रत्येक चुका पोटात घेतल्या जायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजावून सांगितल्या जायच्या. तेव्हा तिने ठरवलं, आपल्या भावना दडपायच्या नाहीत. ती शांतपणे नवऱ्याशी बोलली, नवऱ्याशी बोलायचे ठरवले. आपलं दुःख, आपली घुसमट सांगितली. पहिल्यांदाच तिने स्वतःसाठी आवाज उठवला, जो की प्रत्येक स्त्रीने उठवला पाहिजे. त्या दिवशी पहिल्यांदाच तिने स्वतःसाठी आवाज उठवला होता. खूप धीर एकवटून थरथरत्या आवाजात तिने नवऱ्याला सगळं सांगितलं. ती शांत होती, पण तिच्या शब्दांमध्ये वेदना होत्या. मी सगळं करते, पण मला कोणीही घरात समजून घेत नाही. मी खूप थकते, मला रडूसुद्धा येतं, पण मला तक्रार करण्याचा हक्कसुद्धा नाही आहे का? नवरा आधी गप्प राहिला. त्याला वाटलं नव्हतं की तिच्या मनात एवढं साठून राहिलं आहे. पण सगळं बोलून झाल्यावर तो म्हणाला की मला माहितीच नव्हतं की तुला एवढा त्रास होतोय, कारण तू कधीही तुझा त्रास मला बोलून दाखवला नाही. पण आवाज उठवणं एवढ्यावर थांबवलं नाही. दुसऱ्या दिवसापासून सासरच्या घरात म्हणजेच तिच्या सासरी हळूहळू बदल जाणवू लागला, कारण तिचा आवाज ऐकला गेला. पण सगळ्यांना तो आवडला असं नाही, कारण घरात असे अनेक प्रकारचे माणसं असतात की ज्यांना स्पष्ट बोललेलं आवडतं किंवा आवडत नाही. त्यामुळे काहींनी टोमणेसुद्धा मारले आणि आता फार बोलायला लागलीस, पूर्वी खूप शांत होती, असंही बोललं गेलं. काहींनी दुर्लक्ष केलं. काहींनी तिच्या चुका शोधायला सुरुवात केली. त्या दिवसात तिला खूप त्रास झाला. मनावर दडपण आलं.
कधीकधी तिला वाटायचं मी बोलून चूक केली आहे का? कारण ती पुन्हा एकटी पडली. पण यावेळी फरक एवढाच होता की ती पूर्णपणे एकटी नव्हती. नवऱ्याने हे सगळं पाहिलं. तो फक्त तिचं ऐकून थांबला नाही, तर तिच्या बाजूने उभा राहिला. त्याने घरात सगळ्यांशी शांतपणे बोलणं केलं. ती माझी पत्नी आहे. तिच्या भावनासुद्धा महत्त्वाच्या आहेत. तिचा सन्मान म्हणजे माझा सन्मान आहे. तो तिच्यासाठी भिंत बनून उभा राहिला. कोणी टोमणा मारला तर तो थांबवायचा आणि जर कोणी तिला चुकीचं बोललं तर तो स्पष्ट शब्दात सांगायचा, हे योग्य नाही. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. सगळे बदलले नाहीत, पण वातावरण मात्र बदललं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती बदलली. कारण आता ती गप्प राहत नव्हती. ती आदराने पण ठामपणे बोलू लागली. ती रडत नाही, स्वतःला दोष देखील देत नाही. तिला कळलं आवाज उठवला की लगेच सगळं ठीक होत नाही. पण जर आवाज दाबला तर कधीच काही बदलत नाही. आजची कथा कशी वाटली? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया पुढच्या नवीन कथेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.